नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व दासबोध ग्रंथाचा समावेश करू नये, जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळेकर नागरिकांना पाणी पुरवठा नियमित करा, राष्ट्रवादीचे मनपा प्रशासनाला निवेदन। अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा उपोषणाला बसणार, पीडित महिलेने दिला पत्र परिषदेतून इशारा। साक्री तालुक्यातील पिंपळगाव परिसरात ग्रीन विजन संकल्पनेतून करण्यात आले वृक्ष लागवड। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृती आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकाचा समावेश करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय हा योग्य नसून, अभ्यासक्रमात जर मनुस्मृती आणि दासबोधाचा समावेश केला तर विद्यार्थ्यांचा मनावर विपरीत परिणाम होऊन त्याचा भविष्यात दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शासनाने अभ्यासक्रमातून मनुस्मृती आणि दासबोध ताबडतोब हटवावे, अन्यथा धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिक्षण विभाग कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडने दिलेला असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या डॉक्टर सुलभा कुवर, नूतन पाटील, चंद्रकला पाटील, डॉक्टर पूजा भांबरे, सीमा वाघ, उषाताई नांद्रे, अर्चना खैरनार व सुमती पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। डॉक्टर सुलभा कुवर, जिजाऊ ब्रिगेडची ज्येष्ठ मार्गदर्शिका, माझ्यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष नूतनताई पाटील, जिल्हा अध्यक्ष वसुमती पाटील, शहर अध्यक्ष अर्चना खैरनार, उषा नांद्रे संघटक आणि चंद्रकलाताई या कार्याध्यक्ष, अशा आम्ही सगळ्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला शालेय अभ्यासक्रमामध्ये जे मनुस्मृती आणि दासबोधातील श्लोकांचा जो अंतर्भाव केलेला आहे त्या बाबतीत आम्ही निषेध व्यक्त करतोय। आणि परत आपण मनुस्मृती येऊ घातलेली आहे, तुम्ही लहान मुलांना शाळेमध्ये हे संस्कार देणार आहात का, म्हणून आमचा तीव्र निषेध करतोय आम्ही जिजाऊ ब्रिगेडतर्फे की या अभ्यासक्रमातून हे मनुस्मृती आणि दासबोध हटवला गेला पाहिजे। स्त्रियांना अतिशय खालच्या पातळीवर हीन दर्जाचं लेखन झालेलं आहे दासबोधमध्ये आणि मनुस्मृतीमध्ये, खालचा हीन पातळीवर आणि स्त्रियांना शूद्र म्हणूनच लेखले गेलेले आहे। म्हणून परत ही मनुस्मृती यायला नको आणि दासबोध यायला नको, संविधान वाचले पाहिजे आपल्या देशाचे। त्यासाठी आम्ही या शालेय अभ्यासक्रमात जे काही अंतर्भाव झालेला आहे त्याचा तीव्र निषेध करतोय आणि ते पाठ्यक्रमातून काढले जावे, पटकन काढले जावे। जर काढले नाही आणि लवकर जर काढले गेले नाही तर आम्ही जिजाऊ ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडू, महाराष्ट्रभर आंदोलन छेडू। तर त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसील कार्यालयात या दोघं ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत आणि आमची मागणी त्यांनी सरकारपर्यंत पोहोचवावे आणि शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृती आणि दासबोध याचे जे काही श्लोक आणि जे काही असतील ते काढले जावे असे आमचे नम्र निवेदन आहे। धुळे शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासंदर्भात मनपातील सत्ताधारी भाजपाने धुळेकर जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याचा आरोप धुळे जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला असून या संदर्भात शिष्टमंडळाने मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम यांची भेट घेत त्यांना पिण्याच्या पाणी संदर्भातील माहिती घेत धुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असताना मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करून लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे धुळे शहरातील नागरिकांना लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडून धुळेकर नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा मनपा प्रशासनाविरोधात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज राष्ट्रवादीतर्फे देण्यात आलेला असून त्या संदर्भात निवेदनही देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, राजेंद्र सोळंकी, राजू डोमाळे, अशोक धुडकर, वाल्मिक मराठे, दीपक देवरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली। या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे ती त्यांच्या निदर्शनात आणून दिली की 8-10 दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही। ज्या ठिकाणी पाणी मिळतंय ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेला पाणी पुरवठा होतोय। मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून 2दा पाणी पुरवठा झाला। गली नंबर 5 मध्ये पाणी टँकरमध्ये पाणी घेताना पाणी भरताना 8वीत असलेला तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून
या ठिकाणी मृत्यू झाला, या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी धुळे महानगरपालिका नियोजन करताय। याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासनांना आम्ही विनंती केली की दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी करावं, स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि ज्या भागातले वाल्मन आहेत किंवा त्या भागातले इंजिनियर आहेत यांची यादी प्रकाशित करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की धुळे शहरातील नागरिकांना भाजपाने फसवण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी म्हटलं की आम्ही एक दिवसाआड पाणी पुरवठा करतोय, दररोज पाणी पुरवठा होतोय, पण आज प्रशासकाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने मान्य केलं की आम्ही एक दिवसाआड सुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही, आमची कॅपॅसिटी नाही, आमच्याकडे साठा नाही आणि मॅन पॉवर नाही, अशा पद्धतीने खूप या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलंय। याच्यावरून आपल्या लक्षात येईल की भाजपने धुळेकर जनतेला कशा पद्धतीने फसवलेले आहे। धुळ्यातील अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस प्रशासन आरोपी विरुद्ध कारवाई करत नाही, उलट राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून धमकावत गुन्हा मागे घेण्यास भाग पाडत असल्याचा आरोप पीडित महिलेने आज आयोजित पत्रकार परिषदेत केला। दरम्यान पत्रकार भवनात पीडितेने पत्रकार परिषद घेऊन आरोप करीत उपोषणाला बसण्याचा देखील इशारा दिलेला आहे। दरम्यान सदर पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22 मे रोजी पहाटे सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। नरेंद्र गवडी नामक व्यक्तीने महिलेवर वारंवार अत्याचार केला, तिचे अश्लील फोटो काढून धमकिवले, तसेच साथीदाराच्या मदतीने तिला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व लैंगिक अपराधाचा असूनही अद्याप पीडितेची वैद्यकीय तपासणी केलेली नाही, तसेच कुठलाही पंचनामा देखील झालेला नसून सर्व आरोपी मोकाट फिरत आहे। त्यांच्या विरुद्ध कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील आज पीडित महिलेने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे। दिनांक 22 तारखेला माझ्यावर अत्याचार करून मला रिव्हॉल्वर लावून जीवेठार मारायचा प्रयत्न केला। आरोपी नरेंद्र गोविंद गवळी, सुहास सतीश अंपळकर, चेतन गवळी, उमेश गवळी, यशराज पाटील यांनी सिटी पॉइंट हॉटेलला नेऊन मला गुंगीचे औषध देऊन त्या स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये टाकून माझे अश्लील प्रकारचे फोटो व्हिडिओ काढून मला वेळोवेळी व्हायरल करायची धमकी देऊन माझ्यावर नरेंद्र गोविंद गवळी याने वेळोवेळी अत्याचार केलेला आहे। पोलीस निरीक्षक 22 तारखेला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी फक्त गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। माझं अजूनपर्यंत मेडिकल पण झालेला नाही आणि पंचनामा देखील अजूनपर्यंत झालेला नाही। जर येत्या 2 दिवसामध्ये जे घटनेतील माझ्या आरोपी आहेत त्यांना जर अटक झाली नाही तर मी 2 दिवसामध्ये आमरण उपोषणाला बसेल। त्याच्या विरुद्ध जे भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या फॅमिलीवर घरातील सदस्यांवर 19 तारखेला पोस्को सारखा गुन्हा दाखल होतो आणि येत्या 3 दिवसातच त्यांच्यावर बलात्कार 307 आर्मॅक प्रमाणे रिव्हॉल्वर लावून जीवेठार मारायचा प्रयत्न करण्यात येतो। इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना हे पोलीस प्रशासन यांना अटक का करत नाही? जर येत्या 2 दिवसामध्ये माझ्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते माझा वेळोवेळी पाठलाग करतात, माग काढतात आणि मला कामासंदर्भात मी घरात एकटी कमवता असल्यामुळे मला बाहेर यावंच लागतं। जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास भाजप नेते गजेंद्र अंपळकर जे घटनेतील आरोपी आहे हे सर्व जबाबदार राहतील। तरी 2 दिवसाच्या आत जर पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न जाता त्यांना जर अटक केली नाही तर मी 2 दिवसात आमरण उपोषणाला बसणार आहे। भारत सरकारच्या ग्रीन व्हिलेज या उपक्रम अंतर्गत आज साक्री तालुक्यातील मौजे, पिंपळगाव, बुद्रुक, टेकपाडा आणि आबुटबारा येथे आगा खान ग्राम संवर्धन ग्रीन व्हिलेज ही संकल्पनेच्या माध्यमातून वाढत्या तापमानाचा विचार लक्षात घेता तसेच भविष्यात तापमानाच्या होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करून प्रत्येक ग्रामस्थांनी आपापल्या गावातील घरासमोर वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला व त्याची आज मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली। दरम्यान भारत सरकारच्या ग्रीन व्हिलेज या उपक्रमाची आगा खान ग्राम संवर्धन संकल्पनेची पिंपळगाव, बुद्रुक या गावात अंमलबजावणी करण्यात आलेली असून या उपक्रमासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। आम्ही सगळ्या टेकपाडा गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मित्रमंडळी आज गेल्या 2-3 वर्षापासून जे उष्णतेची लाट वाढत आहे या लाटेवर मात करण्यासाठी आगा खान संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पर्यावरणाचा ऱ्हास जो होतोय त्याची निगा राखण्यासाठी आम्ही टेकपाडा गावातील ग्रामस्थ आणि तरुण मित्रमंडळी
असा एक निर्धार केलेला आहे की 3000 झाडं लावून या पर्यावरणाचं संवर्धन करायचं आणि प्रत्येक एका म्हणजे गावामध्ये प्रत्येक घरासाठी 5 झाडं लावायचे असं आम्ही निश्चय केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम करत आहोत. आणि या वर्षी आम्ही वृक्ष लागवड करायचा तो केला आहे. आमच्या गावातील सगळ्या हद्दीमध्ये जी पण हद्दी येते त्या हद्दीमध्ये आम्ही 3000 झाडं लावणार आहोत. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही हे सगळ्या ग्रामपंचायतीसाठी आम्ही हा एक चांगला संदेश देऊ आणि वृक्ष लागवडीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.